विधिमंडळ पक्षातील संख्येच्या आधारे चिन्ह देणं हे चुकीचं. ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद. पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा होणार सुनावणी. शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेनं दिलंय. आमचं सरकार हे संविधानाने आणि घटनेनं दिलेल्या नियमांनुसारच. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विरोधकांना उत्तर. सुनावणीच्या दरम्यान निवडणूक आयोगाची चूक समोर आली. आमदारांची अपात्रता झाली असती तर चिन्हावर परिणाम झाला असता. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाईंची भूमिका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावर. BSC इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरला अमित शहा हजेरी लावणार. उद्या रात्री अमित शहांचं मुंबईत होणार आगमन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गद्दारीचा डाग मराठ्यांनी पुसला. मात्र शिंदेंच्या भूमिकेवर पहिल्यांदाच संशय. एकनाथ शिंदेंसंदर्भात पहिल्यांदाच बोलले जरांगे पाटील. शिंदेंनी मराठ्यांसोबत डबल गेम करण्याचा प्रयत्न करू नये, जरांगेंचा इशारा. शिंदेंपेक्षा उद्धव ठाकरे बरे असं म्हणायची वेळ आता आली आहे. मनोज जरांगे पाटलांचं वक्तव्य. आमच्या मराठ्यांच्या मुलांचं वाटोळं करू नका, जरांगेंचं आवाहन. तर वेळ पडली तर मराठ्यांना पुन्हा मुंबईत यावं लागेल, जरांगेंचा इशारा. मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला जे जे देता येईल ते देण्याचा प्रयत्न केला होता. मनोज जरांगेंचा गैरसमज दूर करू. जरांगेंच्या टीकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर. एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे भाजप सत्तेत आली आहे. शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांच्या विधानामुळे महायुतीमध्ये वादंग. तर काहींना बडबडण्याची सवय. महायुती एकत्रच काम करेल, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. CJPची भविष्यातली रणनीती ठरली. येत्या सप्टेंबरपासून क्या बोलती पब्लिक मोहीम राबवणार. देशभरातल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेणार. शिक्षण व्यवस्था सुधारण्यावर जास्त भर. जेनझींचं झालेलं आंदोलन हे देशविरोधी नाही. आपल्या पिढीपेक्षा जेनझी जास्त प्रामाणिक आणि देशप्रेमी. मुंबईमध्ये तरुणांशी संवाद साधताना सरसंघचालक मोहन भागवतांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य. सोशल मीडिया शिक्षणाच्या मुद्द्यावर सुद्धा मांडले विचार. नाराज जेनझींसाठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोलचा प्लॅन. राज्यामध्ये 1000 रोजगार मेळाव्यांचं करणार आयोजन. 31 मार्च 2027 पर्यंत रोजगार मेळाव्यांचं आयोजन. रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देणार. हायकोर्टाच्या आदेशानंतर अखेर मार्चचा संप घेण्यात आला मागे. CCMP नोंदणीच्या विरोधातील आंदोलन मात्र कायम. गणेशोत्सवाच्या दरम्यान पश्चिम रेल्वेकडून 7 विशेष गाड्यांची करण्यात आली घोषणा. मुंबई सेंट्रल, वांद्रे, वसईहून सुटणार विशेष रेल्वे गाड्या. रत्नागिरी, सावंतवाडी, मडगावला जाणाऱ्या गणेश भक्तांना मोठा दिलासा. बलात्कार प्रकरणातला आरोपी आसाराम बापूला वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाचा साफ नकार. प्रकृती खालावल्यास आसारामला जामीन अर्जाची मुभा. मात्र सध्या 24 तास केअरटेकर ठेवण्यास परवानगी. तरुण तेजपाल यांना 10 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा. 2013 मध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणी सुनावली शिक्षा. तेजपाल यांना आत्मसमर्पण करण्यासाठी 2 आठवड्यांचा दिलाय वेळ.